काल आपण पहिल्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचा पहिला भाग काल पाहिलेला आहे. आज आपण 5वा अध्याय सुरू करत आहोत. या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं प्राकट्य म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला त्याविषयी माहिती दिलेली आहे. सुमती महाराणी म्हणजे श्रीपादांच्या आई साहेब. तर या सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्री वल्लभ आहे, मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेवू घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही. म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे. म्हणून लोकहितार्थ काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निस्संदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकवता मी पुरवीन. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प. ती दिव्य मंगलमूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेव्हा सुमती म्हणाली, श्रीवल्लभ प्रभू, आई म्हणून बोलविले आपण हे सिद्धवाक्य आहे. तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्माला यावे. यावर श्रीदत्त प्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईल. आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षपर्यंत जीवन व्यतीत करेन. यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार, 16 वर्षपर्यंत आयुष्य, असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ती तू 16 वर्षे पुत्रम मित्र वदाचरेत असे शास्त्रवचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही. असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पलराज म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना देऊन अगोदरच सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पलराजांच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली. या विषयाची चर्चा झाली. श्री बापनावधानी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्र रूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडितांची. हे नरसावधानी जे गृहस्थ आहेत त्यांनी पुढे श्रीपादांना भरपूर त्रास दिलेला आहे. त्यामुळे हे एक व्यक्तिरेखा लक्षात ठेवा. नरसावधानी हे त्या पिठिकापूर मधले ब्राह्मण आहेत आणि जे त्यांनी ईर्ष्या त्यांच्याविषयी धरलेली असते. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोगत्यांचा दुष्काळच होता. ही फार मोठी समस्याच पडली.
श्री बापनाचार्यांनी अप्पल राजांच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्निशमनांचे म्हणजे दत्तांचे ध्यान करीत होते. तितक्यात भोगते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले. बाबा शंकरभट्टा त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही असा विषय चर्चेत मुख्यांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील नवद्वीप पाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बापनाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समानच असतात. श्रीपादांच्या जन्मसमयी दृगोच्चर झालेले अदृश्य पुढे वाचूया आपण आता. इतक्यात मी म्हणालो, महाराज श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे. अरे शंकरभट्टा, नरसावधानी बापनाचार्यांवर क्रोधित झाले व येन केन प्रकारे न त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरवले. नरसावधानींची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बापनाचार्य आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बापनाचार्यांनी त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडी ग्रंथ हा मूळतः अविश्वसनीय आहे. बापनाचार्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही, तर तान्हे बाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वात्मयी सर्वज्ञ सर्व शक्तिमान असे श्रीपाद प्रभूच कसे बरे अवतार होऊ शकतील? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही. हे नरसावधानी त्यांच्या विरोधात होते पहिल्यापासून. एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रय आहेत, तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्त स्वरूप मानणे चुकीचे आहे असा नरसावधानी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीपादांच्या जन्मानंतर 17-18 दिवसांपर्यंत त्या जागेवर त्यांना निजवत असत. त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद प्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते. म्हणजे छोटं बाळ जन्माला न येता ज्योत स्वरूपात त्यांची जन्म येताना ज्योती स्वरूपात ते अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश आला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व पवित्र वेद मंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भुत घटना बापनाचार्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. बघा 1 वर्षाचं बालक काय काय करते. जसे श्रीकृष्णांच्या लीला आहेत की श्रीकृष्ण लहान असताना गोकुळामध्ये त्यांनी काय काय कशा लीला केल्या ते आपल्या सगळ्यांना पाठ आहेत. आता आपण श्रीपादांच्या लीला बघूया. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बापनाचार्यांबरोबर पंडित परिषदेत जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुद्धा नरसावधानींच्या घराचीच त्यांना हवी होती, परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असताना स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लीला करीत. पीठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापनाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत असे नरसावधानी सर्वांना सांगत.
पीठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते येथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य लीला करून घेत आहे, अशी धारणा पीठिकापुरम मध्ये दृढ होती. तिरुमल दासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. तिरुमल दास पुढे म्हणाले, मी मलत्रीपुरमहून पीठिकापुरम येथे आलो तेव्हा बापनाचारी आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. रजक म्हणजे परीट, जो कपडे धुणारा असतो तो. आवाज येतोय का व्यवस्थित? आवाज येतोय का व्यवस्थित? कोणी सांगेल का? येतोय. हो हो येतोय. ओके. नरसावधानींच्या घरचा तो रजक होता. तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार येथून निघाला होता. त्यामुळे त्याच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपणापासून बापनाचार्यलूंच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करण्याइतकी माझी दीन अवस्था होई. कारण नरसावधानींचे विचारच विकृत होते. त्यामुळे त्यांना जरी पाहिलं तरी दुसऱ्या व्यक्तींना पोटाचे विकार व्हायचे आणि अन्न ग्रहण न करण्याची एवढी दीन अवस्था व्हायची. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी स्वतः धुत असे. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता तो माझा मोठा मुलगा रविदास धुतो, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानींचे कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही, परंतु नरसावधानींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांच्या अंगावर विंचू, गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलावले व रागाने म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशांकडे तक्रार केली, परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेव्हा आमच्यासारख्या रजकाच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानींसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात, परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्याच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. बघा, त्यांनी इथं जातपात धर्म काही मानलेलं नाहीये. त्यावेळेला सुद्धा हा ग्रंथ 700 वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे. श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसढसा रडलो. श्री प्रभूंनी माझ्याकडे अमृत दृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योग शक्तीला चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकत अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरचीच भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. त्यावेळी बापनाचार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर, परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापनाचार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापनाचार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्या नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रोळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व 2 हात जोडून नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून पडली.
ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांची ती अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय? चला आपण घरी जाऊ. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधींच्या लक्षात राहिले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले, तू कोण? कोठे चाललास? बघा, ध्यानात असताना त्यांचं ते त्यांच्यासारखंच दिसणारं तेजोवलय बाहेर पडलेलं आहे. आणि त्या तेजोवलयाला ते स्वतः विचारतायत की तू कोण आहेस आणि कोठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानी सारख्या दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्या शरीरात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केलेले आहेस, स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर, राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीचा एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. म्हणजे इथं त्यांना थोडक्यात असं सांगायचंय की जरी ती राजगिऱ्याची भाजी असेल किंवा शिखा असेल, ह्या जरी गोष्टी क्षुल्लक असल्या तरी त्यावरती नरसावधानींचं अतिरिक्त प्रेम होतं. त्याच्यापेक्षा जर तू श्रीपादांवर प्रेम केलं असतं तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आसक्ती ठेवू नये असं इथं सांगायचंय. परंतु मोहपाशाने स्वतःस बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. बघा, का मागितलं श्रीपाद प्रभूंनी ती भाजी? आपण एवढा वेळ ऐकत होतो काय हे चाललंय राजगिऱ्याची भाजी, राजगिऱ्याची भाजी, आणि ते एवढीशी छोटीशी गोष्ट त्यांनाच का मागत होते? आणि त्यांना तो हट्टच का होता की मला ती भाजीच हवी आहे म्हणून? आणि दिली तर काय होईल आणि दिली नाही तर काय होईल हे पुढे आलंय. तर त्यांना का हवी होती त्यांच्याकडूनच? तर त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभू तुला शाकदान मागत होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हातांनी ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एका दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याचीच भाजी पिकवशील. म्हणजे हे जे काय आहे ते सुटत नाही. जरी जन्म जरी दुसरा मिळाला तरी जे काय आहे ते करावंच लागतंय. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. कोण परत प्रवेश करणार आहे इथं? तर हे जे पुण्य शरीर आहे, जे सोडून चाललेलं आहे आत्ता नरसावधानींना, ते पुण्य शरीर असं बोलतंय की तू पुढच्या जन्मात ज्या वेळेला राजगिऱ्याची भाजी पिकवशील, एका दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील, आणि ज्या वेळेला श्रीपाद नृसिंह सरस्वती अवतारात असतील त्यावेळेला योग्य समय पाहून मी तुझ्या शरीरात परत प्रवेश करेन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. म्हणजे हे जे काय सर्कल आहे ते त्यांचं पुढच्या जन्मात पूर्ण होणार होतं. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादांच्या स्वरूपात लीन होण्यात जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले. त्याच वेळी पिठिकापुरात विषूची म्हणजेच कॉलराची साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी त्या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बापनाचार्यांना केली. श्री बापनाचार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून, ऐका महत्वाचं वाक्य आहे पुढचं, ही महामारी जलदोषाने झालेली नसून
वायुमंडल कलुषित झाल्याने झालेली आहे. म्हणजे संपूर्ण वायुतत्व बिघडलेलं होतं त्या भागातलं आणि त्यामुळे तिथं ती कॉलराची साथ पसरलेली होती. हे अंतर्ज्ञानानं बापनाचार्यांनी ओळखलं. परंतु बापनाचार्यांचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकांकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशूंचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती जबरदस्तीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे, असे श्री बापनाचार्यांचे मत होते. म्हणजे त्यांनी योग्य मत मांडलं होतं की या प्राणशक्तीस वृद्धिंगत जर करायचं असेल तर योगाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधना अशा केल्या पाहिजेत. त्यासाठी बळी वगैरे देण्याची काही गरज नाही. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले, परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावेळेस श्रीपाद प्रभू म्हणाले, ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळींचा स्वीकारच करू नये. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेलेली आहे. आता दूध उतू घालवून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटवण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायचे असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, विषूची रोगाने ग्रस्त व्यंकय्या यांनी दवंडी पिटवावी असा माझा निरोप त्यास सांगावा. ते सर्व ग्रामवासी व्यंकय्या जवळ गेले. तो मरणासक्त होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटनेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झालेला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण टीकापूरमध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापनाचार्यांनी आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून देण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्रांचे संधान केले आणि तात्काळ हवेतील विषाणू किटाणू पाण्यात टपटप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले. आता श्रीपादांच्या जन्मतिथीस म्हणजे श्रीपादांचा वाढदिवस असतो किंवा त्यांची जी जन्मतिथी आहे ती आपण गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील जी गणेश चतुर्थी आहे त्याच दिवशी श्रीपादांचा जन्म झालेला आहे. दोन्हीही तिथी एकच आहे. श्रीपादांच्या जन्मतिथीस राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापनाचार्य यांच्याकडे आले. ज्या वेळी बापनाचार्यांनी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्यांच्या तेजस्वितेचा अनुभव येई व शुभचिन्हे त्यांना तीव्र प्रकाशात दिसत नसत. त्यांचे म्हणजे त्या श्रीपादांचेच तेज इतकं त्यांना दिसायचं ज्या वेळी ते प्रयत्न करत शुभचिन्ह त्यावेळेला सूर्याच्या तेजस्वितेचाच अनुभव यायचा आणि त्यामुळे त्यांना तीव्र प्रकाशात ही शुभचिन्हे दिसत नसत. याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु या दिवशी उषःकाली साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, बाळ या कोंड्यावर कोण गेले चालत? तुमचा लाडका नातूच येथून गेला. आणखी कोण बाबा? सुमतीने उत्तर दिले, ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमारांच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्यांच्या चरणकमलांचे निरीक्षण ते करू लागले. त्यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट चिन्हांचे दर्शन झाले. या दिव्य चरणांचे बापनाचार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. याच वेळी त्यांच्या मुखातून श्री दत्तांच्या स्तुती परपद आपोआप निघाले. या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापनाचार्यांच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदूसारखे चमकत होते. आजोबांनी आपल्या उपरण्याने हळुवारपणे श्रीपादांच्या गालावरील ते थेंब पुसले. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्री शैलस्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याच वेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या
स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या ठायी सुद्धा आकर्षित झाली. म्हणजे काही वर्षापूर्वी ज्या वेळेला बापनाचार्यांनी शक्तिपात केला होता, त्यावेळेला सौरमंडलातून शक्तिपात जो केलेला होता तो श्रीशैल स्थित, म्हणजे श्रीशैलम या ठिकाणी मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, शिवांचं मंदिर आहे. तर त्या शिवलिंगामध्ये ती शक्ती आकर्षित केली होती श्रीपादांच्या आजोबांनी. त्याच वेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वराच्या शिवलिंगावर सुद्धा आकर्षित केली होती आणि पादगया या क्षेत्री सुद्धा स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या ठिकाणी सुद्धा आकर्षित केलेली होती. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणीमात्रातून जी अनिष्ट स्पंदने बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पावून जे माझे साधक आश्रित आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. बघा, 700 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिलाय, परंतु याच्यामध्ये सुद्धा स्पंदनांवरती किती महत्वाची वाक्य लिहिलेली आहेत आणि संकल्प आणि स्पंदन किती मोठं काम करतायत. तर प्राणीमात्रांमधून जे वेळोवेळी जशी शुभ निघतात तशीच अशुभ सुद्धा स्पंदने निघतात, निगेटिव्हिटी बाहेर पडत असते, असंच इथं सांगायचंय त्यांना. तर ही प्राणीमात्रातून जी अनिष्ट स्पंदने बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पावून जे माझे साधक आश्रित आहेत त्याच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते. तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते. येथील मल्लिकार्जुनास शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. म्हणजे हे जरी शिवांची मंदिरं होती मोठी, आता हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे मल्लिकार्जुनाचं, जे मंदिर आहे श्रीशैलम या ठिकाणी. तर ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, परंतु तेथे सुद्धा शक्ती संपन्न करण्याचा संकल्प बापनाचार्यांनी केलेला आहे. कारण वेळोवेळी अशा स्थळांना सुद्धा ऊर्जा परत द्यावी लागते. तुम्ही सत्य ऋषीश्वर आहात, मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला, त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे माझे मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार नाही असे आपण म्हणालात, तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षेपर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरवले आहे. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे. हे त्यांचं जे 16 वर्षांच्या नंतरचं, जे 17 वर्षानंतरचं जे कार्य कुरवपूरमध्ये आहे, तर ते कार्य असं होतं की संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्यांना मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य ते पुढं करणार आहेत कुरवपूर येथे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे, तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन. नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कर्दळीवनात 300 वर्षेपर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल. येथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल. म्हणजे हे वटवृक्षाचं पण किती महत्व आहे बघा अक्कलकोटच्या, की त्यांनी तिथं प्राणशक्ती प्रवेश केलेली आहे अक्कलकोटच्या वटवृक्षामध्ये, आणि त्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगामध्येच त्यांनी आपले ऊर्जा तिथं विलीन केलेली आहे. बापनाचार्यांना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भुत वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा झाला. 1 वर्षाचे बालक हे आतापर्यंत जे आपण जे काही ऐकलं आतापर्यंत, हे 1 वर्षाचं बालक बोलतंय, म्हणजे हे सगळे चमत्कारच आहेत की नाही. तर हा 1 वर्षाचा वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा झाला. पिठकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असता त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानींच्या विरुद्ध असलेला एक तांत्रिक
मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानीचे आई असे मोठ्या तावातावाने म्हणू लागला. नरसावधानी क्षुद्र विद्येचे उपासक आहेत, त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली. पिठिकापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानीच्या घराची झडती घेण्याचे ठरवले. ते ब्राह्मण श्री बापनाचार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापनाचार्य त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे. योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानीच्या घराची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व क्षुद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या, परंतु दत्तात्रयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपातून मुक्त झाले, परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचे सिद्ध झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांज गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत व वेळेवर दाना पाणी सुद्धा देत नसत. एके दिवशी नरसावधानीच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुद्र शक्तीचे आवाहन केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली. नरसावधानीने अतिप्रेमाने लावले राजगिऱ्याची भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला. त्या गायीचे जवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधानीच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते. घरच्या मंडळीचे मात्र जेवण अजून झाले नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. त्याच वेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्री राजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाले. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वडांमध्ये विष होते व ते खाल्ल्याने गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले. त्यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्यावर व नंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्राण सोडले. या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्मांना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचे औषधोपचार करीत होते, परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा काही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला. नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिले नाही, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. काही जण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानी रोज जात असत. ते जरी दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू असा कसा? अनेकांनी गोहत्येचे पातक त्यांचे देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला. नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांना हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, चिमूटभर सौभाग्याची वाण घेण्यासाठी मी दूरपर्यंत हळदी कुंकवास जात होते. तू दत्तात्रेयच आहेस, तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती माऊली रडू लागली. नवनीतासम मृदू हृदय असलेला श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानींच्या ज्येष्ठ पुत्रांनी पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. त्याच वेळी श्रीपादांच्या नयनातून 2 थेंब बाहेर पडले. त्याच वेळी मेघ गर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, आहा, मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तरी पाहिले, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही. हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी गेले. त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला. श्रीपाद प्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांज गाय ही गतजन्मीच्या नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. या गोष्टींचा बोध नरसावधानींना झाला, कारण ते मृत्यूच्या दाढेतनं परत आले होते. त्यामुळे त्यांना हे समजलं की गाय कोण होती आणि बैल कोण होते, तर त्यांचेच ते गतजन्मीचे आई वडील होते. त्यामुळेच आपल्याला असं मॅडम सांगतात की आपण जे सगळे ह्या ग्रुपवर आले आहोत
ते आपण मागच्या जन्मी पण एकत्र होतो, म्हणूनच आता सुद्धा एकत्र आहोत. कारण प्रत्येकाचा काही ना काहीतरी एकमेकांशी आपला पूर्वजन्मीचा संबंध हा आहेच आहे. मरते समयी या गायीने श्रीपादांना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेव्हा वांज म्हैस म्हणून ती जन्माला येईल, त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील. हे गुरुचरित्रामध्ये हा एक संपूर्ण अध्याय आहे की वांज म्हैसेला पाना फुटला आणि तिनं दूध दिलं. तर त्याचा संपूर्ण अध्याय गुरुचरित्रामध्ये येईल. त्याचा हा आधीच्या जन्मातला उल्लेख आहे की हीच ती गाय होती की जी तिनं पुढच्या जन्मात वांज म्हैस म्हणून ती आली आणि तिनं श्रीपाद प्रभूंना त्या अवतारामध्ये दूध दिलेलं आहे. श्रीपाद प्रभू म्हणजे नृसिंह सरस्वती अवतारामध्ये. हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन नरसावधीनींना कळले. ज्या तांत्रिकाने नरसावधीनीवर प्रयोग केला होता त्यांचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्म राक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यती रूपात असलेले श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादांच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यती रूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिरीच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्याच्या मुळाशी असलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्यवार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने की जे भूमध्यावरती स्पर्श केला होता त्याच वेळेला त्यांना हे सगळं ज्ञान झालेलं आहे. श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक सुंदर दैदिप्यमान असा होता. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. श्रीपादांनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्याचा अनुग्रह, केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया. असे करून हा अध्याय इथं संपलेला आहे. पुढचा अध्याय आहे खगोल वर्णन. हॅलो, नमस्कार. येतोय ना आवाज सगळ्यांना? येतोय. ओके. आता नरसावधानी व श्रीपाद श्रीवल्लभांच्या मध्ये झालेला संवाद आता आपण खाली वाचूया. नरसावधानी विचारतात, तू कोण आहेस? देवता आहेस, यक्ष आहेस की मांत्रिक आहेस? श्रीपाद प्रभू सांगतात, मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच. पशुपक्ष्यांसहित समस्त प्राणी मात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सकल सृष्टीचा गुरु स्वरूप पण मीच आहे. प्रश्न, तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर, निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केलेले आहे. वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे. म्हणजे परमेश्वराला त्याचं स्वरूप दाखवण्यासाठी आपल्या स्वरूपात यावं लागतं, मनुष्य स्वरूपात यावं लागतं. त्यावेळेला आपण ते परमेश्वराला ओळखू शकतो. म्हणून त्यांनी आपण शरीरधारी आहोत, मग आपल्या शरीरधारी निराकार निर्गुण आपल्याला स्वरूप आजमावण्यात येत नाही किंवा आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. म्हणून दत्तानी शरीरधारी अवतारात श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म घेतलेला आहे. म्हणजेच तुला आकार व गुण नाहीत एवढेच ना, निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. निराकार सुद्धा एक आकारच आहे. तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकार व निराकार, सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण. सर्वस्व तूच असताना प्राणी मात्रांना सुख दुःख का संभवतात? तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. आपण स्वतःला
तू आणि मी असं असं लक्षात घेतो का? म्हणजे जसं आपल्याला आता मॅडम सोल लेवलवर विचार करा म्हणतात. आपण आपल्या मनुष्य देहातून, शरीरातून बाहेरची कुठली दुनिया बघतच नाही. तुझ्यात असलेला तू जीव आहेस आणि तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख, पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातल्या तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल म्हणजेच इथं आपली चेतना वाढवणे असं मॅडम सांगतात की तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जस जसे तू माझ्या निकट येशील तस तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुख संपन्न होशील. जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर यातलं खरं काय? तर उत्तर असं आहे, तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे इथं द्वैत्व आणि अद्वैत्व या दोन्हीतला फरक सांगितलेला आहे. तू वेगळा आणि मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरीही हरकत नाही. परंतु तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. या तत्वांचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीत पावशील. मोक्षाचा क्षय झाल्याने द्वैत्व स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. सर्व्हिस टू अदर्स असा इथं थोडक्यात अर्थ आहे. माझ्यातील सर्व शक्तीद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मांडाचा अनुभव करत असतो. म्हणून अद्वैत स्थिती असता तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असता तरी मोक्ष सिद्धी किंवा ब्रह्मानंद स्थिती हे दोन्ही एकच. ही स्थिती मन वाचा यावर अगोचर आहे. मन आणि वाचा केवळ अनुभवाने जाणले जाते. पुढचा प्रश्न आहे, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का? उत्तर, नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वार्थयामी असल्याची स्थिती माझी आहे. प्रश्न, तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. उत्तर, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे. तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप यांचे आहे. प्रश्न,
बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही. तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? उत्तर, भाजलेल्या बियांचे पुनरांकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बियांना पुनरांकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. प्रश्न, दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे. उत्तर, भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय असेच सृष्टी स्थिती लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रि महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया, द्वेष, लेश मात्र नसल्या कारणाने माता अनुसूया विख्यात झाली. अनुसूया मातेचं आपण सीतायनमध्ये सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनुसूया मातेची कहाणी. ब्रह्मा विष्णू रुद्र यास आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रि महर्षीने घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास व वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसूया मातेने तपाचरण केले होते. बघा, अनुसूया माते तपाचरणाचा उद्देश काय होता? स्वतःसाठी न करता किती मोठे मोठे संकल्पांसाठी, किती अद्भुत गोष्टींसाठी अनुसूया माता तपाचरण करत होती. कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसूया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य आपल्या तपोवलय मातेने रूपांतर केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते. आता तरुगुलमादीमध्ये अर्धनिद्रावस्थेत असते. पशूंमध्ये पूर्ण चैतन्य स्थित असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन, तदनंतर पशुजन्म घेऊन, शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्यांच्यात सुप्त असलेल्या परमात्मा शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. म्हणजे बघा, पहिलं आपण जे आता क्रिस्टल्स वगैरे म्हणतो, मॅडम म्हणतात क्रिस्टल्स मध्ये एनर्जी आहे. क्रिस्टल्स आपले पूर्वी आपण क्रिस्टलच होतो, किंवा आपल्या पण शरीरामध्ये क्रिस्टल्स आहेत. तर हे खनिज जे आहेत, तर आपलं पूर्वी खनिजाचं रूप होतं, त्यानंतर वृक्षांचं होतं, त्यानंतर पशुजन्म घेतला आणि आता मनुष्य जन्म घेतलाय. तर या मनुष्य जन्मामध्ये आपलं काम काय आहे? तर मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्यांच्यात सुप्त असलेल्या परमात्मा शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणामक्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले. त्रिमूर्तींच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रेयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीला अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभावतारी वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडवणे सहज शक्य आहे असे तू जाण. पुढचा प्रश्न आहे, श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण का करू शकत नाही? तर त्याला उत्तर आहे, अवश्य तुझे दारिद्र्य हरण करीन, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी थोडे फार दारिद्र्य भोगल्यावर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता, तरी तुझ्या राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई वडील किंवा आजोबा कोणाकडून याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार तो किती असणार? राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू दिली असते तर आजची स्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेळ गेली.
तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुष्य, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्या कारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्तांची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे. प्रश्न. हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुझ्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाहीच का? उत्तर. सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटले? ते साक्षात भास्कराचार्य होत, विष्णुदत्त व सुशीला. स्वार्थ म्हणजे काही ठाऊक नसलेले परमपवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल व कर्मदेवतांना दिला. नरसिंह वर्म्याचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींचे अनन्य भक्त, सिंहाचली होत असलेल्या यज्ञ यागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एका क्रमपद्धतीने ही घटना घडवून आणली. त्या 3 घराण्यांची असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एका अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाहीत. माझा वरद हस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. पुढचा प्रश्न आहे. श्रीपादा, क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे. आता सृष्टीची रचना कशी झाली हे श्रीपादांनी सांगितलेले लोकालोक वर्णन आपण सर्वजण ऐकूया. स्वर्गात उत्तर आहे. स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे त्याचा धर्म असून धर्म प्रचारासाठी बीज रूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेले ब्रह्मांड. यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांमध्ये त्याचे वर्णन आले आहे. त्रेतायुगात पीठिकापुरात भारद्वाज ऋषींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेला दत्तात्रेयांच्या तेजास उद्देशून सवितृकाटकाचे आयोजन केले होते. त्रेतायुगामध्ये भारद्वाज ऋषींनी सवितृकाटक नावाचा मोठा यज्ञ केलेला होता. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड, सोपानाथ, वसु, रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे. निरामय स्थानांचे संरक्षण म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणवणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे जाणले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनावतीपूरमध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अंबावतीपूर येथे सनंदनादी ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिष्मतीपुरामध्ये सिद्धादी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये
देवेंद्रादी देवतागणांचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भूवलोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे. भूलोकात 2 भाग आहेत. मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल म्हणत, त्याच्याशिवाय महाभूमी म्हणवणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक आणि भुवरलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात यास स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ असे म्हणत. आपण राहतो त्या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिच्या मध्यभागाचा उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्यचंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणाने येथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहेत. जम्बूद्वीप या महाभूमीवर आहेत. भूलोक व भुवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी व भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. आपल्याला मॅडमनी जे वराह पुराण घेतलं होतं त्यात हे आलंच होतं सगळं, की पहिला जो होता सृष्टीचा प्रारंभ तो जलमय होता. लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असणाऱ्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. त्याला भूगोल असे म्हणत. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे. याच्यात 9 खंड आहेत. देवखंडी देवता, गर्भस्थखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, चेरुखंडी यक्ष, इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवस्वत मनु, भूऋषी व मानवासमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभतार पीठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षापूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजने आहे. जम्बूद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मुनी आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश येथे असून दिवस किंवा रात्र याचा भेद नाही. लवण समुद्राची 1,00,000 योजने, प्लक्ष द्वीपाची 2,00,000 योजने, इक्षुरस समुद्राची 2,00,000 योजने, कुशद्वीपाची 4,00,000 योजने, सुरा समुद्राची 4,00,000 योजने, क्रौंच द्वीपाचे 8,00,000 योजने, सर्पी समुद्राचे 8,00,000 योजने, शाक द्वीपाचे 16,00,000 योजने, दधी समुद्राची 16,00,000 योजने, शल्मली द्वीपाची 32,00,000 योजने, क्षीर समुद्राची 32,00,000 योजने, पुष्कर द्वीपाची 64,00,000 योजने, शुद्ध जल समुद्राची 64,00,000 योजने, चलाचल पर्वताची 128 योजने, चक्रावळी पर्वताची 256,00,000 योजने, लोकालोक पर्वताची 512,00,000 योजने, तपोभूमीची 1,250,00,000 योजने असा विस्तार आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्य रश्मी जाऊ शकत नाही. म्हणून लोकालोक पर्वत व अंडभिंती यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंतांडाचा विस्तार कोटी योजने आहे. वराह अवतार किंवा नृसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खड्गमृग आहे. महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपांचे स्वयंभू मनूने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले.
प्लक्षद्वीपांचे मेघाधिपती, टार्मल द्वीपांचे वपुष्मंत, कुशद्वीपांचे ज्योतिषमंत, क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत, शाक द्वीपांचे हव्य, पुष्कर द्वीपांचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक, कुकर, विंदक, भाविन या नावाने प्रसिद्ध आहेत. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत. शल्मलद्वीपी कपिल, चारणक, पित व कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहेत. कुशद्वीपात दमी, सुष्मिण, स्नेह व मंदेह असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहेत. क्रौंच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य व पिष्य असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहेत. शाक द्वीपात मंग, मागध, मानस, मंद असे 4 वर्ण असून सूर्य भगवानाची ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग व शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात जंबद्वीपामध्ये भरतवर्ष, किमपुरुष वर्ष, हरिवर्ष, केल्युमाल्य वर्ष, इलावृत्त वर्ष, भद्राक्ष वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष, कुरुवर्ष या नावांचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणतात. भूगोल मात्र लिंबासारखी असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या समानांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तसमुद्रद्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणतात. महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून जीवास पालन करणाऱ्या मनुचे निवासस्थान आहे. भूगोल जीवांचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे. भूगोल मात्र त्यापेक्षा भिन्न आहे. सप्तकक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवस असल्याने काळाचा व्यत्ययच नाही. भूगोलात त्याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यायोग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय. महाभूमीवर मनु प्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवतच नाही. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पूर्वी, भूमी अशी नावे आहेत. पाताळलोकाविषयी सांगतो. येथे अतल येथे पिशाचगण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे. वितल लोकांचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. या ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे त्याचा वास आहे. वितल लोकांच्या मेरूच्या पश्चिमेस पुरात्मय राहतो. या राक्षसाचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले. सुतलातील वैवस्वतपुरात यमाचे अधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे म्हणतात. पुण्यवंतांस ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते, पण पापात्म्यास ती अति कष्टप्रद ठरते. रसातलात पुण्यनगर, तेथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातला लोकात धनिष्ठानपुरात पिशाचगणांबरोबर वेताळाचे राज्य आहे. महातलात कैलासपुरी सर्व गणगणासहित कात्यायनीपती ईशान आहे. तो ईशान्य दिशेचा अधिपती होय. पाताळात वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमद नारायण पाताळात असलेल्या असुरांसहित
वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशाही होऊन यास श्वेतदीपात असलेले कार्य वैकुंठ असे म्हणतात. पाताळ लोकात आहे. प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनमय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असतात. महाभूमीमध्ये सप्त समुद्र, सप्तद्वीप, त्यांच्या मध्यभागी जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपाचे नवखंडामध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणतात. भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनु राहत असे. अनेक पुण्यजीव ऋषी इत्यादी स्वयंभू मनुच्या राज्यात वास करीत असत. ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपासमोर चराचर, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊन देत नाहीत. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. त्यास सप्तपाताळ असे म्हणतात. अतल लोकात पिशाचांचा निवास आहे. वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसासमवेत मय असतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचे निवास स्थान असून येथील नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निवृत्तीभूत गणासहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र महातलात पितृदेवांचा वास आहे. पाताळात श्वेतद्वीप वैकुंठ आहे. यात नारायणाचा निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंगजीव, प्रेतगण व यातना देह असतात. निरालंब सुच्चग्रस्थानात महापातकी असत. भोजनांती रौरवे अपुण्यनिलये प्रज्ञार्बुद निवासिनाम अर्थीनाम उदकम दत्त अक्षमपी तिष्ठती, म्हणून उदार पोषणात त्यांना उदक प्रदान करीत असतो. अजून पुढच्या लोकांचं वर्णन दिलेलं आहे. याच्यामध्ये विस्तीर्ण विवरण, भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदूच्यावर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरू रेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. हे सूर्य देवतेचे लोक असून सूर्य ग्रहमंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारक लोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनेश्वरलोक, राशादी देवतालोक, नक्षत्र देवतालोक, सप्तऋषीलोक, ऊर्ध्व ध्रुव लोक असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोक सुद्धा आहेत. भूमध्यबिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजने आहे. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्यदेवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. अंगारक लोक 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने, शनैश्वर लोक 11 लक्ष ब्रह्मांड योजने, राशादी देवता लोक 12 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्रादी लोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने, ध्रुवलोक 15 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. याप्रमाणे भूमध्यबिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आहेत. भूमध्यबिंदूपासून ब्रह्मांडाभोवती भिंतीसारखे म्हणजे अंतंडापर्यंत 24 कोटी 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूमध्यबिंदूपासून अंतंडाच्या बाहेरपर्यंत 25 कोटी 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूलोक, भुवरलोक व स्वरलोक प्रलयकाळी नाश पावतात. स्वरलोकावरील महरलोक थोडेफार नाश पावून थोडेफार स्थिर राहतात. यावर असलेले जन, तप व सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्यातील अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक व अंतंडापर्यंतचा प्रदेश. तर अशी हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं याची माहिती दिलेली आहे. आपण पुढे घेऊया काय?
हॅलो. पुढं की वाचायचं तो काय? प्रकरण की तो चाललंय. 5 वाजले. 5 वाजून गेलेत खरं. हा. 5 वाजून 10 मिनिटं. हा, मग तेच विचारते, तुमची ऐकण्याची नको क्षमता नको असेल. नको मॅडम, थांबा. नाही नाही, उद्या उद्या घ्या आता. काय हा, खूप चालेल. होतंय. खूप होतंय, खूप 5ला आहे. बरोबर संपत चला. हो, चालेल चालेल. किती पान चाललंय आता? ठीक आहे, पुढचं प्रकरण आपण पान कितवं चाललंय? 60. 7 चाललंय. तुम्ही काय हा, पॅरेग्राफ सिलेक्ट केलेले वाचताय का? हो हो, महत्वाचीच प्रकरणं घेतलीत. हा, ठीक आहे. 58 वाचला. ठीक आहे, उद्या वाचा आता उरलेलं. हो हो, चालेल. तर हे मॅडम वाचतायत ते आपण जरा सगळं बघितलेलंच आहे. मॅडमना मी आधीच सांगितले की आपल्या दृष्टिकोनातून जे जे आहे ते ते वाचा. कारण बरंचसं तुम्ही स्वतः वाचू शकता. पुस्तक विकत घ्या तुम्ही. या पुस्तकातला प्रत्येक शब्द न शब्द भारावलेला आहे व्हायब्रेशन्सनी, असं हा म्हटलेलं आहे. तर त्याची प्रचिती तुम्हाला केव्हा मिळणार? तुम्ही स्वतः वाचल्यावर, स्वतः पुस्तक आणल्यावर. आता एक मोटिवेशन म्हणून आपण हे घेतलंय वाचायला, की तुम्ही आणावं आणि वाचन करावं आणि सगळं चरित्र समजून घ्यावं. बऱ्याचशा गोष्टी ज्या काही दिलेल्या आहेत त्याही वाचून घ्याव्यात. तर फार महत्त्वाच्या आहेत काही काही गोष्टी आपण डिस्कस करतोच. तर हे तुम्ही वाचा, आणा. कोणाकोणाजवळ आहे जरा चॅट बॉक्समध्ये टाकाल का? कोणाकोणाजवळ आहे? रोहिणी स्वामी, अर्चना बेंद्रे यांच्याकडे आहे. बर बर बर, वाचायला लागा तुम्ही. ब्रह्मकमळाचे स्वरूप वाचलं का मॅडम तुम्ही? पान 15वरचं ब्रह्मकमळाचे स्वरूप. हो, वाचलं की काल. हा काल झालं मॅडम ते. हा हा, मी नव्हते, मला काल ना नेटवर्कच नव्हतं. आज मला पूर्ण नेटवर्क मिळालंय. तर हा छान आहे, वाचा. मी पण वाचतीये आता. मी पण खुणा करते महत्वाच्या गोष्टींवर. आणि हा महत्वाचं माझं आता ना, प्रकाशाच्या वाटेवर पुन्हा वाचायला घेतलेलं आहे मी. खूप पूर्वी आपण या पुस्तकाचं वाचन हा केलंय, पण ते मी आता परत घेणार आहे. कारण आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, मला तर हे किती वर्षापूर्वी मी वाचलेलं आणि काही आपण जे केलं थोडं थोडं वाचलं होतं का काय झालं होतं मला तेही आठवत नाही. कोणीतरी टाकावं ग्रुपमध्ये, हे आपण प्रकाशाच्या वाटेवर किती, नाही वाचलं नाही, प्रकाशाच्या वाटेवर आपण किती वाचन केलं होतं मागं. आणि बऱ्याच जणांनी त्यावेळेला हे पुस्तक विकत घेतलं, काही लोकांनी तर अपवळण चौकात जाऊन घेतलं. तसंच मॅडम वाचण्यामागं आणि हा कार्यक्रम ठेवण्यामागं हाच हेतू आहे की एक मोटिवेशन. घ्या पुस्तक, वाचा आणि अनुभवा काय आहेत स्पंदनं त्यातील. ठीक आहे. तर धन्यवाद सुजाता मॅडम, तुम्ही छान परिश्रम घेत आहात, आम्हाला सगळ्यांना ज्ञान देत आहात. तुम्हाला धन्यवाद. जे आले कार्यक्रमाला त्यांना धन्यवाद. बऱ्याच लोकांनी नंबर टाकलेले नाहीत. कोमल माने नंबर टाका. स्वाती पोद्दार, तारा जिपकाटे, विशाखा भाडे. विशाखा भाडे कोण आहेत? जरा तुमचा जिल्हा, काही मेंबरशिप नंबर घेतलाय का नाही टाकावं. ग्रुपवर तुम्हाला लिंक कोणी पाठवली ते सांगावं. कोणी त्यांना लिंक दिली का? ग्रुपवर आहात तुम्ही विशाखा भाडे, हे सांगा तुम्ही. आणि एवढं सुंदर कार्यक्रम चाललेला आहे तर नंबर घालायला विसरू नका. कारण नंबरचे पण व्हायब्रेशन्स आहेत. ऍक्च्युली या पुस्तकात ते नंबरच दिलेला आहे, त्याचंही महत्व आहे. सगळ्या गोष्टीमध्ये व्हायब्रेशन स्वरूपात दत्त चरित्रामृत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं जे हे चरित्र आहे त्यात आहेच आहे. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं, नंबरचे व्हायब्रेशन्स दिले. दानाचं पण मॅडमने वाचलंच असेल, मला वाटतं दुसऱ्या अध्यायात आहे हो दानाचं. दान ज्या वेळेला देतो आपण, अन्नदान, त्यावेळेला पूर्ण व्हायब्रेशन युक्त आपल्या शरीरात कसे बदल होतात ते त्यांनी दिलेलं आहे. तर हे मागचं मॅडमनी काल सांगितलं असेल ते पण बघा. म्हणजे कोणत्याही व्यक्तीस तुम्ही दत्तात्रयांच्या नाव घेऊन ह्यांनी अन्नदान दिलं तर पूर्ण ते व्हायब्रेशन्स, ऍक्च्युली सगळं जगच हे व्हायब्रेशन युक्त आहे. तर आता मी जे प्रकाशाच्या वाटेवर पुस्तक वाचते त्यातही सगळं अफलातूनच आहे. मी लवकरच ते वाचायला घेईल. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.